हॅलो एव्हरीवन, आपण जो मॅथमॅटिकल मेथड्स हा जो चॅप्टर आपण स्टार्ट केला होता त्या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण फिजिकल क्वांटिटीज जे आहेत त्या फिजिकल क्वांटिटीजचं क्लासिफिकेशन आपण याच्या अगोदर पाहिलं, जे की स्केलार्स आणि वेक्टर्स आहे. बरोबर आहे. स्केलार क्वांटिटीज कशाला म्हणायचं, वेक्टर क्वांटिटीज कशाला म्हणायचं, हे आपण याच्या अगोदर स्टडी केलं. आता त्याच्यानंतर आपण काय पाहिलं की वेक्टर क्वांटिटीज जे आहेत, मग त्या कुठलेही असोत, त्या वेक्टर क्वांटिटीजचं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन कसं करायचं. मग त्याच्यामध्ये आपण सिंपल मेथड पाहिली की जर समजा दोन वेक्टर्स एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांचं ॲडिशन करायचं, दोन वेक्टर्स एकमेकाला अँटी पॅरलल असतील तर त्यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं. बरोबर आहे. याच्यानंतर समजा दोन वेक्टर्स एकमेकाला पॅरलल किंवा अँटी पॅरलल नाहीत, याचा अर्थ त्यांच्या दोन वेक्टर्समधला जो अँगल आहे हा ऑदर दॅन 0 to मतलब त्यांचा जो अँगल आहे तो ऑदर दॅन 0 to 180 आहे. म्हणजे एक तर त्यांच्यामधला अँगल 0 डिग्री पण नाही आणि त्यांच्यामधला अँगल 180 डिग्री पण नाही. अशा वेळेस त्यांचं ॲडिशन कसं करायचं, त्यासाठी आपण लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, त्याच्यामध्ये ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आहे, पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आहे जो आपण स्टडी केला. त्याच्यावरती डिपेंड असणारे न्यूमरिकल्स आपण पाहिले. त्याच्यामध्ये नंतर आपण लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ वेक्टर ॲडिशन देखील पाहिला, एका न्यूमरिकलमध्ये होता. आता त्याच्यानंतर दोन वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, जसं की आतापर्यंत आपण पाहिलं की दोन वेक्टरचं आपण ॲडिशन सबट्रॅक्शन केलं, वेगवेगळे लॉ वापरले. तसं सिमिलरली मल्टिप्लिकेशन ऑफ टू वेक्टर्स, दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं तर त्या कुठल्या कुठल्या मेथड्सनी करता येते, ते कोणत्या आहेत ते आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. हा पॉईंट संपल्याच्या नंतर जवळपास तुमचा ओल्ड सिलेबसचा स्केलार्स आणि वेक्टर हा चॅप्टर संपतो. बरोबर आहे. आणि इथपर्यंतच आपल्याला ह्या रिड्यूस्ड सिलेबसमध्ये हा चॅप्टर इथपर्यंतच आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ टू वेक्टर्सपर्यंत. आणि त्याच्यानंतरचा जो कॅल्क्युलसचा जो पार्ट आहे हा पार्ट रिड्यूस केलेला आहे, परंतु तो पार्ट आपल्याला जे 11th फिजिक्स समजण्यासाठी तो पार्ट आवश्यक आहे, तो घेणं गरजेचं आहे. तर तो देखील पार्ट आपण कंटिन्यू करणार आहोत, पण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आता आज आपण पाहणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत स्केलार प्रोडक्ट. आता त्याच्या अगोदर स्केलार प्रोडक्ट पाहण्याच्या अगोदर नेमकं मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर म्हणजे काय, बरोबर आहे, ते आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. जसं की आतापर्यंत पाहिलं आपण दोन वेक्टरचं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करता येते. सिमिलरली वी कॅन मल्टिप्लाय टू वेक्टर्स टू गेट अ न्यू फिजिकल क्वांटिटी और टू गेट अ न्यू वेक्टर विच मे आयदर बी अ स्केलार और वेक्टर. दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आपल्याला जी मिळणारी फिजिकल क्वांटिटी आहे, नॉट वेक्टर, इट्स इज अ फिजिकल क्वांटिटी, ती जी फिजिकल क्वांटिटी आहे ती एक स्केलर असू शकते किंवा वेक्टर असू शकते. जसं की आपण याच्या अगोदर पाहिलं, फॉर एक्झाम्पल डिस्टन्सला समजा आपण यस किंवा एक्सने डिनोट करतो. बरोबर आहे. डिस्टन्स ही कसली क्वांटिटी आहे, स्केलार क्वांटिटी आहे. बरोबर आहे. आणि याला समजा आपण असं वेक्टर येईल तर काय होईल, ही डिस्प्लेसमेंट होईल. यालाच काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. बरोबर आहे. अशीच एखादी फिजिकल क्वांटिटी आपल्याला मिळणार आहे ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन किंवा दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपण 2 वेनं करणार आहोत. तर कुठला पहिला आहे, त्यातला पहिला आहे स्केलार प्रोडक्ट, त्यालाच म्हणतात डॉट प्रोडक्ट, त्यालाच म्हणतो आपण डॉट प्रोडक्ट. परत एक वेळेस बोलतो, मी काय सांगितलं बघा, दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर जी एक नवीन फिजिकल क्वांटिटी आपल्याला मिळणार आहे ती फिजिकल क्वांटिटी एकतर स्केलार असू शकते किंवा एकतर वेक्टर असू शकते. बरोबर आहे. ती जर समजा मिळणारी क्वांटिटी स्केलार असेल तर त्याला म्हणतो आपण स्केलार प्रोडक्ट. तर दोन वेक्टरचा जो प्रोडक्ट आहे त्याला म्हणतो आपण स्केलार प्रोडक्ट. आणि जर समजा दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करून मिळणारी क्वांटिटी ही जर वेक्टर असेल त्याला काय म्हणतो आपण वेक्टर प्रोडक्ट असं म्हणतो. तर या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, इफ वी मल्टिप्लाय टू स्केलार क्वांटिटीज वी विल गेट स्केलार ओनली. जर समजा आपण दोन स्केलार क्वांटिटीजचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला जी मिळणारी नवीन फिजिकल क्वांटिटी आहे ती स्केलारच असेल. आणि जर समजा आपण एक स्केलार आणि एक वेक्टर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळणारी नवीन क्वांटिटी ही कुठली असेल, वेक्टर क्वांटिटीज असेल, असते या ठिकाणी सांगितले. आता कुठल्या आहेत त्या क्वांटिटी, कशा आहेत, हे काय स्केलार प्रोडक्ट म्हणजे काय आहे, याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय, त्याचे डेफिनेशन काय आहे, ते आपण 1 by 1 पाहणार आहोत. मग अगोदर आपण पाहणार आहोत स्केलार प्रोडक्ट. मग इथे काय म्हणलं मी सुरुवातीला, इकडं स्केलार प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स दॅट इज वेक्टर पी अँड वेक्टर क्यू इज डिफाईन्ड ॲज. समजा मी काय केलं, या ठिकाणी अगोदर दोन वेक्टर्स घेतले, एक वेक्टर पी आहे, एक वेक्टर क्यू आहे, हुज मॅग्निट्यूड्स आर
ऑदर दॅन 0 दॅट इज नॉट इक्वल टू 0 असे दोन वेक्टर्स आपण चॉईस केले. ज्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूड या कशा आहेत नॉन झिरो आहेत. बरोबर आहे. या दोन वेक्टरचा जो प्रोडक्ट आहे येणारा प्रोडक्ट हा कसा येतो तर त्यांनी सांगितलं वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू डॉट प्रोडक्ट याला याच्यामुळे म्हणलेलं आहे बिकॉज वी यूज डॉट साइन to show their multiplication, that is vector p dot vector q is equal to pq sin theta, pq cos theta. ही महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी डॉट प्रोडक्ट यूज करतो त्यावेळेस दोघांच्या मधला येणारा जो अँगल आहे तो काय असतो कोसाइन असतो किंवा कॉस असतो. आणि ज्यावेळेस आपण वेक्टर प्रोडक्ट यूज करतो त्यावेळेस साइन येतो. कसा तिथे आपण पाहू. बघा या दोघांची डेफिनेशन कशी सांगायची किंवा स्केलार प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्टची डेफिनेशन जर तुम्हाला विचारली एक्झाममध्ये व्हॉट इज डॉट प्रोडक्ट किंवा डिफाईन डॉट प्रोडक्ट अँड गिव्ह इट्स एनी टू कॅरेक्टरिस्टिक्स. समजा 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारला गेला त्यांनी एक्झाममध्ये की स्केलार हा क्वेश्चन 5 मार्कापर्यंत देखील पडू शकतो कारण याच्यामध्ये जवळपास 7 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. बरोबर आहे. मग त्यातले आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहोत. कुठल्याही तुम्हाला किमान 4 कॅरेक्टरिस्टिक्स पाठ असणं गरजेचं आहे आणि याची डेफिनेशन पाठ असणं गरजेचं आहे. मी काय म्हणलं या ठिकाणी बघा द डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. The dot product of vector p and vector q is defined as the product of magnitude of two vectors and the cosine of the angle theta between them or between these two vectors. काय म्हणलं की वेक्टर p डॉट वेक्टर q ला आपण कसं डिफाईन केलं तर या दोन वेक्टरमधला अँगल काय आहे कोसाइन थिटा. मी इकडे ड्रॉ करतो. समजा हा वेक्टर p आहे आणि हा वेक्टर समजा q आहे. या दोघांच्या मधला जो अँगल आहे हा समजा थीटा आहे. बरोबर आहे. तर वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू काय आहे तर प्रोडक्ट आहे गुणाकार आहे कशा कशाचा दोन वेक्टर्सच्या मॅग्निट्यूडचा. वेक्टर पी मॉड ऑफ वेक्टर पी काय येते ओनली पी दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर पी. मॉड ऑफ वेक्टर क्यू काय येते ओनली क्यू दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर क्यू. या दोन मॅग्निट्यूडचं मल्टिप्लिकेशन म्हणजे पी क्यू आणि आणखीन कशासोबत गुणाकार आहे तर कॉस थिटा. याला कसं वाचायचं कोसाइन ऑफ द अँगल थिटा. कोसाइन ऑफ द अँगल थिटा. याचा तुम्ही साइन घेऊ शकता याचा तुम्ही कॉस घेऊ शकता. बरोबर आहे. त्यामुळे काय म्हणलं आपण कोसाइन ऑफ द अँगल थिटा. हा थिटा कोणामधला आहे तर बिटवीन द वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. वेक्टर पी आणि वेक्टर क्यू या दोघांमधला हा अँगल कॉस थिटा आणि या दोन वेक्टरची मॅग्निट्यूड या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय आहे तुमच्या या ठिकाणी वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू आहे. समजलं. डेफिनेशन काय सांगता येईल the dot product of vector p and vector q is defined as the product of magnitude of two vectors and cosine of the angle theta between the two vectors. यालाच म्हणतो आपण स्केलार प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. आता याला प्रूव्ह कसं करायचं बघा. इकडे एक डायग्राम समजा मी या ठिकाणी ड्रॉ करतो. एक समजा हा आपण वेक्टर हा ओ पॉईंट घेतला. ओ पॉईंटपासून दोन्ही पण वेक्टर स्टार्ट होत आहेत. हा तुमचा वेक्टर पी आहे. हा वेक्टर पी आणि या डायरेक्शनला समजा आपण वेक्टर क्यू काढला. वेक्टर पी आणि वेक्टर क्यू. हा वेक्टर पी आहे वरचा वेक्टर क्यू आहे. याला नाव द्या. याला नाव दिलं आपण ओ पी आणि याला नाव दिलं ओ क्यू. दोघांमधला जो अँगल आहे तो आपण कन्सिडर केला या ठिकाणी काय आहे थिटा. परत दोघांमधला अँगल काय आहे थिटा आहे. आता काय केलं मी क्यू वरून एक परपेंडिक्युलर टाकला ऑन वेक्टर पी. पी या वेक्टरवर मी क्यू पॉईंटपासून एक काय केला परपेंडिक्युलर टाकला. आता हा काय भेटला आपल्याला याला म्हणायचं कंपोनंट ऑफ वेक्टर क्यू दॅट इज क्यू कॉस थिटा. क्यू कॉस थिटा. आणि इथून एक टाकला परपेंडिक्युलर वेक्टर क्यू वरती याला म्हणायचं कंपोनंट ऑफ वेक्टर पी दॅट इज पी साइन पी कॉस थिटा. आणि या ठिकाणी आपल्याला कॉस कंपोनंटच घ्यायचा आहे त्याच्यामुळं वेक्टर पीचा टाकलेला ठिकाणी काय आला पी कॉस थिटा आणि क्यू वरून टाकलेला काय आला क्यू कॉस थिटा. आता बघा या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो आपला जो वेक्टर प्रोडक्ट आहे तो काय सांगतो वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस
थिटा, याच्यामध्ये हा काय आहे क्यू कॉस थिटा कंपोनंट ऑफ वेक्टर क्यू इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर पी, म्हणजे याचा अर्थ पी इंटू असं म्हणू शकतो आपण कंपोनंट ऑफ वेक्टर क्यू इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर पी. काय म्हणलं वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू याला कसं डिफाईन केलं आपण पी क्यू कॉस थिटा, यात आपण पाहिलं होतं पी इंटू क्यू कॉस थिटा काय आहे, क्यू कॉस थिटा हा काय आहे कंपोनंट ऑफ वेक्टर क्यू इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर पी. राईट अँगल ट्रायंगलवरून आपण हे देखील प्रूव्ह करू शकतो कसं आलं, पण आपल्याला तेवढं त्याची गरज नाही, फक्त तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा वेअर क्यू कॉस थिटा इज द कंपोनंट ऑफ क्यू इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर पी. आणि सेम तसंच करता येईल आपल्या ठिकाणी क्यू डॉट पी जर तुम्ही घेतलेला असेल वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी इज इक्वल टू क्यू पी और अगेन पी क्यू साइन पी क्यू कॉस थिटा, हे काय येईल क्यू इंटू पी कॉस थिटा. पी कॉस थिटा म्हणजे काय आहे कंपोनंट ऑफ वेक्टर पी इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर क्यू. वेक्टर पीचा एक कंपोनंट आहे जो वेक्टर क्यूच्या डायरेक्शनमध्ये आहे. याचा अर्थ वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी असं देखील आपण म्हणू शकतो. कम्युटेटिव्ह लॉ आहे, असोसिएटिव्ह लॉ आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्समध्ये. पण आपल्याला एवढं माहीत असलं पाहिजे वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा आहे. ही त्याची काय आहे पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो द स्केलार प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज इक्विव्हॅलेंट टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर विथ द मॅग्निट्यूड ऑफ कंपोनंट ऑफ द अदर वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट. तेच मी तुम्हाला सांगितलं आता वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू म्हणजे काय आहे तर प्रोडक्ट ऑफ गुणाकार आहे कोणाकोणाचा मॅग्निट्यूड ऑफ द फर्स्ट वेक्टर पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड अँड मॅग्निट्यूड ऑफ द कंपोनंट ऑफ अदर वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर असं देखील आपण म्हणू शकतो पी क्यू कॉस थिटा. ठीक आहे, ही त्याची काय आहे पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता सेकंड बघा, याच्यावरून आपल्याला काय दिसतंय इथं काय बघितलं आपण पी क्यू वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा आणि वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी इज इक्वल टू अगेन पी क्यू कॉस थिटा. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो राईट साईड्स आर इक्वल देअरफॉर लेफ्ट साईड ऑल्सो इक्वल. त्यामुळे तुमची सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स जी येणार आहे ती काय असेल वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी. यालाच काय म्हणू शकतो आपण यालाच म्हणू शकतो आपण कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. हा काय आहे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन आहे. याच्यावर आपल्याला काय येईल दोघांचा जो येणारा प्रोडक्ट आहे जसं इथे मी तुम्हाला सांगितलं वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू काय आहे पी क्यू कॉस थिटा आणि क्यू डॉट पी देखील काय आहे क्यू पी किंवा पी क्यू कॉस थिटा आहे. ही त्याची काय आहे सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे. बरोबर आहे. आता त्यानंतर बघा थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन पाहायचं आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन काय येतो ज्यावेळेस दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन तुम्ही किंवा वेक्टरचं मल्टिप्लिकेशन समजा ब्रॅकेटसोबत आहे वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू प्लस वेक्टर आर असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी येणारा जे डिस्ट्रीब्युशन लॉ आहे तो काय सांगतो आपल्याला वेक्टर पीने याला इक्वेस मल्टिप्लाय केलं तर काय येईल वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू प्लस परत वेक्टर पीनं आरला मल्टिप्लाय करा वेक्टर पी डॉट वेक्टर आर. यालाच म्हणायचं डिस्ट्रीब्युशन लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. पहिला जो होता तो कुठला होता कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. हा जो थर्ड आहे ही तुमची तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू प्लस वेक्टर आर जर असेल तर त्याला आपण असं लिहू शकतो वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी डॉट वेक्टर आर. हा तुमचा काय आहे डिस्ट्रीब्युशन लॉ आहे. बरोबर आहे. याच्यानंतर फोर्थ बघा द स्पेशल केस ऑफ स्केलर प्रोडक्ट दॅट इज वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. हे आपल्याला माहीत आहे. आता स्पेशल केसमध्ये आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये जर दोन वेक्टरमधला अँगल बरोबर आहे वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा आपल्याला माहीत आहे. याच्यामधल्या स्पेशल केसेस कुठल्या कुठल्या आहेत स्पेशल केसेस त्यातली केस 1 पहिली केस काय येईल इफ थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. इफ थिटा इज इक्वल टू 0 डिग्री ही पहिली केस आहे. म्हणजे दोन वेक्टरमधला अँगल हा 0 डिग्री आहे. ज्या डायरेक्शनला वेक्टर पी आहे त्याच डायरेक्शनला वेक्टर क्यू आहे. दोघांमधला अँगल थिटा इज इक्वल टू 0 डिग्री असेल तर तुमचा जो कोसाईन येणार आहे कॉस 0ची व्हॅल्यू काय येते 1. देअरफॉर वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू इंटू 1.
म्हणजे काय आलं या ठिकाणी फक्त P इंटू क्यू. इफ अँगल बिटवीन दिस टू वेक्टर इज 0 देन वेक्टर P डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू PQ ओनली. बरोबर आहे. याच्यानंतर सेकंड बघा, सेकंड केस काय आहे पहा. इफ थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. जर समजा दोन वेक्टर्समधला जो अँगल आहे, केस सेकंड, दोन वेक्टरमधला जो अँगल आहे तो जर समजा 90 डिग्री असेल तर कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू काय येते आपल्याला माहीत आहे 0. ह्या व्हॅल्यूज तुम्ही पाठ ठेवा, इथे लिहून दाखवतो. कॉस आणि हे साईन फंक्शन आहे. अँगल आपला अँगल जो येणार आहे तो समजा 0 असेल, 90 असेल, 180 असेल, 270 किंवा 360 असेल तर त्यांच्या व्हॅल्यूज काय येतात ते आपल्याला एक एवढा शॉर्ट टेबल पार्ट असणे गरजेचं आहे. कुठली पण एक व्हॅल्यू पाठ ठेवा. जर कॉस 0ची व्हॅल्यू 1 असेल तर ती 0 असते. हा परत 0, इथं बघायचं काय आहे +1, खाली येईल -1, परत 0, इथं -1 आहे, इथं खाली +1, परत 0, इथं वर +1 आहे, खाली -1, परत 0, परत -1, परत 0, परत +1, असं कंटिन्युअसली चालेल. बघा हे 1 0 म्हणजे एकदा 0, एकदा -1, 0 +1, 0 -1, 0 +1 असं कुठपर्यंत पण येईल. सिमिलरली इकडं 0 +1, 0 -1, 0 परत +1 असं खाली कुठपर्यंत पण येईल. 360 डिग्रीपर्यंतचा हा जो टेबल आहे तुम्हाला पाठ असला पाहिजे कॉस आणि साईनच्या बाबतीमधला. ठीक आहे. आता इथं आपण स्पेशल केसमध्ये काय पाहत आहोत. जर समजा दोन वेक्टरमधला अँगल जो आहे तो किती आहे 90 डिग्री आहे. इफ वेक्टर P अँड वेक्टर Q आर ॲट राईट अँगल्स टू इच अदर देन कॉस 90 इज इक्वल टू 0. इथं बघितलं आपण कॉस 90ची व्हॅल्यू 0 आहे. देअरफॉर डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर P डॉट वेक्टर Q विल ऑल्सो बी इक्वल टू 0 किंवा 0 इंटू एनिथिंग 0, कारण PQ इंटू 0 काय येईल त्या ठिकाणी 0 आहे. ही तुमची काय आहे केस सेकंड. आणि जी तुमची थर्ड केस आहे, थर्ड केस त्याच्यामध्ये जर समजा थिटा इज इक्वल टू 180 डिग्री, दॅट इज वेक्टर P अँड वेक्टर Q आर अँटी पॅरलल टू इच अदर. इफ वेक्टर P अँड वेक्टर Q आर अँटी पॅरलल टू इच अदर देन डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर P अँड वेक्टर Q इज इक्वल टू PQ and we know that the value of cos 180 is -1, therefore PQ into -1 we will get vector P dot vector Q is equal to -PQ. या त्याच्या काय आहेत 3 स्पेशल केसेस. These are the 3 special cases in case of dot product of vector P dot vector Q. बरोबर आहे. या दोघांच्या बाबतीमध्ये ह्याच्या 3 काय आहेत त्या स्पेशल केसेस आहेत. जर अँगल 0 असेल, अँगल 90 असेल आणि अँगल 180 असेल तर त्यांच्यामधल्या येणाऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत PQ म्हणजे डॉट प्रोडक्टच्या ते PQ असेल, 0 असेल किंवा -PQ असेल. ही त्याची काय आहे 4th कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता याच्यानंतर 5वी जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती खूप मोठी आहे. 5वी म्हणतो 6वी कॅरेक्टरिस्टिक्स जी आहे ती खूप मोठी आहे, मल्टिप्लिकेशन आहे. त्यासाठी आपल्याला एक सेपरेट लेक्चर लागेल. बरोबर आहे. तर ही झाल्या आपल्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स. आणखीन एक घेतो 5वी आणि नेक्स्ट लेक्चरला मग आपण ती सेपरेट एकच कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. तुम्हाला जर ती व्यवस्थित समजली, वेक्टर P डॉट वेक्टर Q ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट कसा करायचा ते जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर तुम्हाला स्केलार प्रोडक्टमध्ये तीच कॅरेक्टरिस्टिक्स फक्त क्रॉस प्रोडक्टने परत एक्सप्लेन करण्याची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं बघा इकडं आता याच्यामध्ये फक्त आपण 5वी आणि 7वी घेऊ. 6वी कॅरेक्टरिस्टिक्स जी आहे किंवा त्या 2 कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते आपण एका नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. बघा इकडं तुमची 5वी कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. इफ वेक्टर P इज इक्वल टू वेक्टर Q, जर समजा वेक्टर P आणि वेक्टर Q हे इक्वल आहेत तर काय होईल त्या ठिकाणी तुमच्या त्या दोघांचा जो डॉट प्रोडक्ट येणार आहे वेक्टर P डॉट वेक्टर Q हा काय असेल, एकतर P² असेल किंवा एकतर Q² असेल. कारण दोन्ही पण कसे आहेत इक्वल इन मॅग्निट्यूड, इक्वल इन डायरेक्शन, सेम इन डायरेक्शन. त्यामुळं इथे काय येईल P² किंवा Q² येईल. ही तुमची काय आहे 5वी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबू. आता याच्यानंतर ज्या 2 वेक्टर्स आपल्याला स्केलार प्रोडक्ट घ्यायचं आहे 6वी कॅरेक्टरिस्टिक्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेक्टर Pला डिफाईन करावं लागेल इंटू इट्स कंपोनंट फॉर्म. म्हणजे काय येईल हे Px इंटू I कॅप प्लस Py इंटू J कॅप Pz इंटू K कॅप. दॅट मीन्स वेक्टर P can be split into 3 along the 3 direction, that is x, y and
झेड ॲक्सिस. सिमिलरली वेक्टर क्यू इज इक्वल टू क्यू एक्स इंटू आय कॅप प्लस क्यू वाय इंटू जे कॅप प्लस क्यू झेड इंटू के कॅप. हे काय केलं आपण, वेक्टर पी आणि वेक्टर क्यू या दोघांना पण 3 ॲक्सिसच्या अलॉंग स्प्लिट केलं, एक्स वाय झेड ॲक्सिसच्या अलॉंग. तर त्यांना आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आणि या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू हा पूर्ण ब्रॅकेट येईल, नंतर इंटू हा पूर्ण सेकंड ब्रॅकेट येईल, परत प्रत्येक एका टर्मनं या पूर्ण ब्रॅकेटला, या टर्मनं या पूर्ण ब्रॅकेटला आणि या टर्मनं या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करून जे काय येईल त्यावेळेस मग आपल्याला या ठिकाणी आय डॉट आय काय येतो, परत जे डॉट जे काय येतो आणि के डॉट के काय येतो हे सगळं आपल्याला 1 बाय 1 त्यावेळेस आपण नेक्स्ट एका सेपरेट लेक्चरला आपण ती कॅरेक्टरिस्टिक्स घेऊ. म्हणजे आपण या ठिकाणी एकूण 5 कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. एक कम्युटेटिव्ह लॉ आहे, म्हणजे पहिल्यांदा आपण एक प्रूफ पाहिला वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. त्याच्यानंतर आपण घेतलं त्या ठिकाणी कम्युटेटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युशन लॉ पाहिला आपण, बरोबर आहे. स्पेशल केसेस पाहिले आणि हे एक पाहिलं की वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर क्यू असेल तर काय येईल. ठीक आहे. याच्यानंतरचे जो सेपरेट 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण सेपरेट लेक्चरला घेऊ. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.